तो घाटकोपरचा घाटकोपर पॅकर यांच्यामधील लढत आपण पाहणार आहोत। विनोदजी शिंदे उत्कृष्ट असे क्रिकेटपटू आणि सद्गृहस्थ म्हणून देखील त्यांची असणारी ओळख। दत्ता गाडकर साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे। खास या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ज्यांची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो असं व्यक्तिमत्व या ठिकाणी दत्ता गाडकर साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे। हार्दिक असं स्वागत असेल। दोन्ही टीम लाईनअप करायच्या आहेत आणि आजच्या दिवसातील पहिल्या सामन्याला काही क्षणातच सुरुवात होईल। अष्टविनायक क्रीडा मंडळ आयोजित अण्णाराम ओपन पद्धतीचं हे क्रिकेट आणि या क्रिकेटच्या हंगामातील शेवटची मोठी स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पडला जातोय आणि खास या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी दत्ता गाडकर साहेबांचं या ठिकाणी आगमन होतंय। हार्दिक असं स्वागत असेल। शिवसेना विधानसभा समन्वयक दत्ता गाडकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। त्यांच्या शुभ हस्ते या क्रीडा स्पर्धेचा श्रीगणेशा होईल। अष्टविनायक क्रीडा मंडळ आयोजित असणारी स्पर्धा दैदिप्यमान असं आयोजन करण्यासाठी प्रसिद्ध असणारे हे मैदान एक क्रीडांगण इतिहास घडवला गेला कित्येक वर्ष। या मैदानामध्ये गणपती बाप्पा मंगल मूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। दत्ता गाडकर साहेब शिवसेना विधानसभा संघटक यांच्या शुभ हस्ते नाणेफेक खेळाडूंची ओळख केली जाते। नुकतंच या ठिकाणी उद्घाटन या क्रीडा स्पर्धेचं त्यांच्या शुभ हस्ते पार पडलं। खेळपट्टीचं पूजन केलं गेलं आणि तदनंतर दोन्ही संघांची ओळख परेड देखील होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। एका बाजूला विक्रोळीचा ब्लू स्टार, दुसऱ्या बाजूला घाटकोपर पॅकर यांच्यामधील नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होईल। पद्मनाभ प्रभू बाबू या क्रीडा स्पर्धेच्या आयोजनामध्ये मुंबईतील नामवंत संघ अष्टविनायक क्रीडा मंडळ या क्रीडा स्पर्धेच्या देखील आयोजनामध्ये आपण पाहतोय। सॅम्युअल एका बाजूला असेल, दुसऱ्या बाजूला असतील ते म्हणजे रोहन चिले, मुंबईतील दोन नामवंत खेळाडू यांच्यामधील लढत रंगताना आपल्याला पाहायला मिळेल। निर्णय लगेचच सांगायचा आहे। नाणेफेकीचा कौल जिंकलाय। नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेला आहे ते ब्लू स्टार। 25 मिनिटात 6 षटकं संपणं गरजेचं आहे याची नोंद घ्यायची आहे। वेगवान चेंडू पाहायला मिळाला। पहिला चेंडू जर पाहिलं तर या ठिकाणी 10:47 मिनिटांनी आता मात्र वेग वाढवण्याचा प्रयत्न अर्थात सागर निमातेने। हो 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 अप्रतिम वेग रफ्तार का राज सागरकडून पाहायला मिळतोय। पुढचा चेंडू ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न सुनील विश्वकर्मा त्या ठिकाणी येत आहेत। अप्रतिम वेग 25 मिनिटांमध्ये तुम्हाला ही षटकं संपवायची आहेत। राजा यांच्यासाठी ऑप्शनच्या बाहेर पिचिंग अतिशय चांगली गोलंदाजी। मोठा फटका समोरच्या दिशेने एक उत्तुंग फटका खेळण्याचा प्रयत्न सॅम्युअलच्या बॅट मधून निघालेला या स्पर्धेतील पहिला ऋत्विक गोल्डेवर हल्ला चढवला। आता मात्र अधिक वेगाने चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु ऋत्विक युवा गोलंदाज आहे, आणखी एक वयवर्ष 18 असणारा। आणखीन एक चेंडू जो अधिक वेगवान होता, खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, परंतु पिचिंग झाल्यानंतर सर्वांचं बैर गेला। पुन्हा एकदा एक चांगला चेंडू, परंतु एकदा मिळेल स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळेल। धावसंख्या 1 ने पुढे गेली। धावसंख्या ऋत्विक खोलवर टप्प्याचा हा चेंडू गोशांकित क्षेत्राच्या दिशेने जाईल। 2 षटके या ठिकाणी संपतात आणि 2 षटक्यांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 30। पहिला चेंडू अरुण यां पुन्हा एकदा जर पाहिलं तर आकर्षक सज्ज होतील। हो हो अरुणचं कौतुक करावं तेवढंच मिळतो, जसं आपण टेनिस बॉलमध्ये पाहिलं। या ठिकाणी जर पाहिलं तर टिपाऊन गोहून खेळण्यास भाग। पुन्हा एकदा जर पाहिलं तर
अरुणने खऱ्या अर्थाने कौतुक करावं, असं थांबून येतोय आणि त्याचा फायदा कुठेतरी गोलंदाजाला होतोय. नो बॉल येत. आणि या ठिकाणी सावध रीतीने हा फटका खेळला गेला. हो, क्रिकेटमध्ये खूप कमी वेळा चित्र पाहायला मिळतं आणि परंतु सनी अक्षरशः गोल फलंदाज या चेंडूला मात्र खोलवर टप्पा पाहण्यासाठी मुंबईभरातून क्रिकेटचे चाहते पाहायला मिळतील. एक धावेने धाव. पुन्हा एकदा जर पाहिलं तर पुन्हा एकदा सनी चव्हाण क्या बात आहे लगडतायत. अरुणचा हा चेंडू पुन्हा एकदा अच्छा उद्ध्वस्त केला जात आहे. व्हाईट बॉल. हा चेंडू समोरच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न. आझम क्या बात आहे. आझम कुरेशी अँडी त्या ठिकाणी येत आहेत. स्वतःला सावध. या ठिकाणी चेंडू टोलवण्याचा प्रयत्न. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोच. बिग हिट केला जातोय. सॅम्युएल खोम्बेच्या बॅट मधून पुन्हा एकदा मोठा फटका खेळला जातोय परंतु चेंडू झाडाला आदळून पुन्हा एकदा मैदानामध्ये देखील येतोय आणि या डोपर पॅकर या संघाने केलेली आहे. हा चेंडू पिचिंग झाल्यानंतर काहीसा खाली राहतोय. एकदम अधिक वेगाने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालाय. हो हो पहा किती वेग आहे. नाणेफेकीसाठी यायचंय गजानन पॅकर्स आणि षटकार जो या ठिकाणी पुन्हा एकदा अधिक वेगाने चेंडू परंतु पुन्हा एकदा वेगवान चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. तेच तर्रार मारा. या ठिकाणी नो बॉल घोषित केला जातोय. 2 धावा पुन्हा एकदा अतिरिक्तच्या रूपात बिग हिट केला जातोय. उत्कृष्ट असा फटका. कुणालच्या बॅट मधून एक सुंदर फटका पाहायला मिळाला. कोंबी काली पहिला चेंडू लेफ्टच्या बाहेर पिचिंग. त्या ठिकाणी चेंडू वळवण्याचा प्रयत्न परंतु दिशाहीन गोलंदाजी. डावाची सुरुवात अतिरिक्त धावांनी. टॉस करण्यासाठी मी विनंती करेन. षटकार दोन्ही संघांना शेवटचा कॉल देतोय. ओव्हर जर आपण नाणेफेकीसाठी आलात नाही तर आपल्या ओव्हर कमी केल्या जातील. षटकार जोगेश्वरी आणि गजानन पॅकर्स बोलून दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण या ठिकाणी यायचं आहे. सर्वांना आपल्या वेळेच्या अगोदर या ठिकाणी उपस्थित राहण्याची विनंती केली गेली होती. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाईल. सॅम्युएल पुढे टप्प्याचा चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण पाहूया. धावाची संधी परंतु आपल्या क्षेत्रात सुखरूपणे पोहोचतायत राहुल सुरवाडे अर्थात लॅबो. चेंडू परंतु सुदैवी ठरतायत. भिंतीला चेंडू आदळून थेट गोलंदाजाच्या हातामध्ये जातोय. याला क्रिकेट म्हणतात. अशा प्रकारच्या गोष्टी क्रिकेटमध्ये सातत्याने होताना आपल्याला पाहायला मिळतात. 5 धावा धावफलकावर स्थिरावलेल्या आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. जर तुम्ही चेंडू ऑन साईडला ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला चेंडू गोशांकित क्षेत्रात गेला तर एकच धाव असणार आहे. परंतु हा चेंडू तुम्ही समोरच्या दिशेने टोलावला तर तुम्हाला षटकार चौकार मारण्याची 4 किंवा 6 धावा घेण्याची देखील संधी असणार आहे. त्यामुळे गोलंदाजाचा प्रयत्न असेल चेंडू कशा प्रकारे ऑन साईड किंवा ऑफ साईडला खेळण्यास भाग पाडणं. फलंदाजाचा प्रयत्न असेल हा चेंडू कशा प्रकारे समोरच्या दिशेने टोलावला जाईल याची काळजी घेणं.
व्हाईट बॉल चेंडू पाहायला मिळतोय लक्ष्यांच्या बाहेर पिचिंग. काहीचे नाराज आनंद लोक आज जरूर सॅम्युअलवर आहेत कारण अगोदरच धावा कमी आहेत. 40 धावांचं लक्ष आहे त्यावेळेला अतिरिक्त धावा जाता कामा नये कारण प्रत्येक धावेसाठी जी झुंज मैदानात पाहायला मिळणार आहे कारण याही मध्ये फाईट होऊ शकते असा धावसंख्या आहे. टप्प्याचा चेंडू फॉलो थ्रू मध्ये अडवला जातोय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण सॅम्युअल कोम्बिनचं. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 7 धावा. पहिल्या षटकाची समाप्ती होताना आपल्याला पाहायला मिळते एका बाजूला विक्रोळीचा ब्लू स्टार, दुसऱ्या बाजूला घाटकोपरचा पॅकर्स, एका बाजूला नितीन दळवी, दुसऱ्या बाजूला सुहास माने यांच्यामध्ये लढत. शक्ती गोसावी देखील आज या ठिकाणी उपस्थित राहताना आपल्याला पाहायला मिळतात. शक्ती गोसावी नितीन दळवी यांचा घाटकोपरचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सुहास माने विक्रोळीचा संघ. विजयासाठी जर धावांचं लक्ष आपण पाहिलं तर 40 धावांचं लक्ष आहे. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. खाली बॉलर कोण आहे? विजय यादव यांचं देखील या ठिकाणी आगमन होते. हार्दिक असं स्वागत असेल. चेंडू समोरच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न. अप्रतिम फटका, अप्रतिम टाइम. बरेचसे रंग आहेत. टायमिंग अचूक क्रिकेट खेळणं विशेष म्हणजे कोणत्या वेळेला गिअर चेंज करायचं आहे बरोबर त्याला माहिती असणं. एक चांगला यष्टीरक्षक आहे, उत्तम कर्णधार आहे आणि तेवढा चांगला फलंदाज देखील आहे. या सर्व छटा या रोहन चिलेच्या फलंदाजीच्या आहेत आणि म्हणूनच की काय जॉर्ज कल्याण या संघाला नावारूपाला आणणारा खेळाडू म्हणून देखील रोहन चिलेला ओळखलं जातं. या ठिकाणी जर पाहिलं तर वेग वाढवण्याचा प्रयत्न होतोय गोलंदाज सचिनचा आणि नेक्स्टच्या बाहेर पिचिंग केली 2 धावांनी धावफलक पुढे जातोय 16 धावांवर. पुन्हा एकदा अतिरिक्त धावांची भरमार या ठिकाणी पाहायला मिळते. घोषित करतायत कुणाल मयकर सर 2 धावा अतिरिक्तच्या स्वरूपात. पुन्हा एकदा धावफलक पुढे गेला. धावसंख्या 18 धावांवर. आमच्या बरोबर जोडले गेलेले आहेत विशाल कदम गुणलेखनामध्ये. त्यांच्याचबरोबर राजेश भोसले देखील आज असतील. अतिरिक्त बाउन्स या ठिकाणी पाहायला मिळाला. एक धाव मिळेल. धावसंख्या 1 पुढे गेली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 धावांवर. दुसरं षटक मार्गस्थ असताना एका बाजूला जर पाहिलं तर 40 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करतोय हा घाटकोपर पॅकर्स संघ. खोलवट्या टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने जमिनी लगत चेंडू जातोय. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव पूर्ण केली जाते. अतिशय सुंदर फटका होता. जमीन लगत कार्पेटच्या साहाय्याने हा फटका समोरच्या दिशेने गेला आणि पाहावं आणि पाहतच राहावं असा प्रकारचा हा फटका जरूर होता कारण अंडरआर्म क्रिकेट खेळणारे खेळाडू यांच्याकडून अशा प्रकारचे फटके आपण सातत्याने पाहतो. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. धावसंख्या 21 वर. हा चेंडू फुल टॉस समोरच्या दिशेने आता मात्र खेळला जातोय. क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषा पार. चौकार. धावसंख्या 4 ने पुढे जाताना पाहायला मिळते. रोहन चिले या स्पर्धेतील पहिला षटकार कोणी मारला असेल तर तो सॅम्युअलने मारला होता आणि या स्पर्धेतील पहिला चौकार कोणी मारला असेल तर तो रोहन चिलेने मारलाय. या स्पर्धेतील पहिला विकेट जर कोणी घेतला होता तर तो सागर निवातेने घेतला होता. धावसंख्या जर पाहिली तर पुढे गेली. धावसंख्या जाऊन पोहोचली 25 धावांवर धावफलक. दुसरं षटक मार्गस्थ असताना चांगली फलंदाजी केली जाते. चेंडू जर पाहिलं तर हो नाही करता धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. व्हाईट बॉल. 2 अतिरिक्त धावा पुन्हा एकदा मिळतील.
दुसरं षटक आहे आणि या दुसऱ्या षटकात मात्र धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय कडक शिस्तीमध्ये खेळवली जाणारी क्रीडा स्पर्धा या स्पर्धेची ओळख. राहुल सुरवाडे चेंडूच्या रेषेत जाऊ शकले नाही आणि जर पाहिलं तर आणि स्टेप आउट झाले. चेंडू पिचिंग झाल्यानंतर काहीसा खाली राहिला, विकेटचं पतन होईल. धावसंख्या 27 वर पहिला विकेटचं पतन. तर विनंती असेल उदयांना पुजारी आपण मंचकावर यायचे. तेजस वचाडे आपणास देखील विनंती असेल आपण देखील मंचकावर यायचे. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. विजयाच्या दिशेने वाटचाल जरूर झाली आहे कारण धावसंख्या झाली ती 27. अजूनही 13 धावा, 24 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. राजा यांना गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं आहे. रोहन चिले एक चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने फलंदाजी करतायत. वैयक्तिक 14 धावांवर फलंदाजी करतायत रोहन चिले. दिशा दिली गेलो किंवा चेंडूला तळमॅनच्या क्षेत्रामध्ये आणि धावसंख्या जर पाहिली तर एकने पुढे जाईल. ते याला रोहन चिलेची कल्पकता म्हणतात. संयम आहे त्याच्याकडे, आक्रमकता आहे आणि शैलीदार फलंदाजी तर फलंदाज त्यांचं ओळख आहे. कर्नाटकाचा चेंडू फलंदाजीमध्ये अडवण्याचा प्रयत्न. धावसंख्या स्थिरावलेली असणार आहे. रोहन चिले एक षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने फलंदाजी करतायत. एक वेगळं दृश्य पाहायला मिळतं ज्यावेळेला षटकार चौकार मारले जातात अंडर आर्म क्रिकेटमध्ये. लक्ष्यमच्या बाहेर परंतु व्हाईट बॉल स्वयं चेंडू घोषित केला जातोय. पुन्हा एकदा एकने धावसंख्या पुढे जाईल. 29 धावांवर धावफलक जातोय. हा चेंडू कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न. कुणाल अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू अडवला गेला. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 30 वर जाते ही धावफलक. सुनील विश्वकर्मा गांगुली येतात स्ट्राईकवर. पहिला चेंडू स्पेल ठरला जातोय. व्हाईट बॉल. आणखीन एक फलंदाज जो मात्र शांतचित्ताने परंतु चांगली फलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. झेल सुटला जातोय. बॉडी लँग्वेज ज्या वेळेला तुमची चेंज होते त्यावेळेला क्रिकेट शेवटच्या क्षणापर्यंत तो क्रिकेट असा खेळ तुम्हाला झुंजणं गरजेचं असतं नक्कीच. परंतु विक्रोळी संघाच्या माध्यमातून तसं होताना पाहायला मिळत नाहीये. मोठा फटका, मोठा प्रहार. रोहन चिले ब्रँडेड षटकार पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्या बात आहे. रोहन ऑन फायर. सकाळच्या सत्रावर रोहनने अधिराज्य गाजवत आहेत. विजयाच्या दिशेने वाटचाल होताना पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली तर 6 धावांनी धावफलक पुढे जाताना पाहायला मिळतोय. 38 धावांवर 2 षटकार आणि एका चौकारांशी रोहन चिलेने केलेली जबरदस्त कामगिरी. पहिला सामना सकाळच्या सत्रातील आणखीन एक फटका पाहूया. चौकारात रूपांतर होते का पाहायचंय. आणखीन एक चौकार या ठिकाणी. मात्र 20 धावांची खेळी सजवली गेली. मॅन ऑफ द मॅच म्हणून चांदीचं नाणं जिंकलं जात आहे आणि या मैदानाची खासियत आहे कित्येक वर्षापासून या मैदानाला सोन्याची खाण म्हटलं जातं अंडरआर्म क्रिकेटची. सिद्धे बॅकरच्या माध्यमातून तर मला जयने सांगितलं होतं की रोहन खूप चांगला ओव्हरऑल क्रिकेट देखील खेळतो. त्यामुळे मला थोडीशी साशंकता होती कारण अंडरआर्म क्रिकेट खूप चांगलं खेळता तुम्ही. परंतु यावर्षी तुम्ही विक्रम केले प्रतिष्ठानला देखील बिलॉंग केले खेळलात आणि विजेतेपद मिळालं होतं. काय म्हणाल आज या मॅन ऑफ द मॅच विषयी आणि काय फरक असतो ज्यावेळेला अंडरआर्म बॉक्स क्रिकेट आणि अंडरआर्म ओपन क्रिकेट खेळता त्यावेळेला तुम्ही. अंडरआर्म ओपन आणि अंडरआर्म बॉक्स टोटली डिफरंट गेम आहे. दोन्ही वेगवेगळे गेम आहे आणि जेव्हा मी ओव्हरआर्म खेळतो पावसाळ्यात सध्या तर मी ओव्हरआर्मच खेळतो रबर बॉलची टुर्नामेंट आणि आता गेल्या वर्षीपासून स्टार्ट झाली आहे रबर बॉलची अंडरआर्म ओपन टुर्नामेंट आणि ती खेळायला खूपच मजा येते आणि अंडरआर्म आणि ओव्हरआर्म दोन्ही दोघांमध्ये मजा येते.
तर काय म्हणाल एकंदरीत आयोजनाविषयी देखील वेळेत सामने सुरू झाले, विशेष म्हणजे अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील आता ही गोष्ट येताना पाहायला मिळते. 6 ओव्हरच्या मॅचेस, कसं वाटतंय या 6 ओव्हरच्या मॅचेस खेळताना आणि या मैदानाच्या तुमच्या काही आठवणी आणि या स्पर्धेविषयी? या ग्राउंडवर सिद्धी पॅकरची चांगली मोठी अशी टुर्नामेंट होते, नाव असलेली मुंबईची टुर्नामेंट. आणि त्याच ग्राउंडवर आता अंडरआर्म ओपन रबर बॉलची जी टुर्नामेंट होत आहे खूपच सुंदर होत आहे. आणि बाबूदादा ज्या काही मेहनत घेत आहे अंडरआर्म क्रिकेटसाठी त्यांना मी थँक्स बोलू इच्छितो, कारण त्यांच्यामुळेच एवढं सगळं आयोजन आणि हे सगळं सिद्ध होतं आहे. आणि जे काही रूल लागत आहेत या अंडरआर्म क्रिकेटला, जे काही आहे आता पुढे पण येणार आहेत, गेल्या वर्षीपासून स्टार्ट झालेले आहेत यूट्यूब लाईव्ह, या सगळ्या गोष्टी बाबूदादांना मी थँक्स बोलू इच्छितो की त्यांनी या सगळ्या नियमाटी स्टार्ट केल्यात आणि त्यामुळे अंडरआर्म टुर्नामेंटला पण चांगलं प्रसिद्धी मिळते. तुमचं काय मत आहे, हे जे सर्व काही गेल्या काही वर्षापासून आपण नियम आणण्याचा प्रयत्न करतोय, इतर संघांनी देखील या गोष्टी फॉलो करायला पाहिजेत का? अंडरआर्म क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी देखील येणं गरजेचं आहे का? कारण आता क्रिकेटचं स्तर उंचावतोय, तर या डिसिप्लिनच्या बाबतीत आपण कुठेतरी थोडेसे मागे असू, त्यामध्ये पुढे येणं गरजेचं आहे का सगळ्या टीमने? हां नक्कीच, कारण ज्या काही पहिल्या ज्या टुर्नामेंट व्हायच्या अंडरआर्म बॉक्सच्या आणि त्या तुलनेने आता तर खूपच सुंदर टुर्नामेंट होत आहेत. आणि ज्या काही रूल्स जे लागत आहेत आता, वेळेवर यायचं, पहिली गोष्ट तर वेळेवर कोणी यायचं नाही आणि शूज ट्रॅक्स या सगळ्या गोष्टी कंपल्सरी केल्या त्या अंडरआर्म टुर्नामेंटला. त्यामुळे खूप सुंदर दिवस आले आता अंडरआर्म टुर्नामेंटला. तर खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला पुढच्या मॅचसाठी. रोहन शिले आमच्या बरोबरीने जुडले गेले होते, पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे मानकरी देखील ठरले होते. आपल्या यानंतर देखील मात्र असाच एक सामना आपल्या बरोबरीने येणार आहे. षटकार ज्यामध्ये ओंकार संघ खेळताना पाहायला मिळेल आणि त्यांच्या बरोबरीने मुलुंडचा संघ गजानन पॅकर्स हा देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. आपण आहोत दादर सिंदेवाडीमध्ये, ज्या ठिकाणी अंडरआर्म क्रिकेटची खऱ्या अर्थाने पंढरी ज्याला म्हटलं जातं, त्या ठिकाणी अंडरआर्म क्रिकेटचा वर्ल्ड कप देखील होतो. तो सिद्धी पॅकर त्याच मैदानात आपण आहोत, ज्या ठिकाणी कबड्डी क्रिकेटची देखील मानाची शिवनेरीची स्पर्धा देखील होते. आणि त्या ठिकाणी आपण आहोत आणि अष्टविनायक क्रीडा मंडळाच्या माध्यमातून गतवर्षीप्रमाणे याही वर्षी एक जबरदस्त आयोजन या ठिकाणी पाहतोय. पद्मनाभ प्रभू बाबू आणि त्यांची संपूर्ण अष्टविनायक टीम. काही क्षणातच दुसरा सामना आपल्या समोर. पाहत राहा टेनिस क्रिकेट .in श्री साई स्पोर्ट्स. धन्यवाद.